नमस्कार माझ्या छोट्या बालमित्रमैत्रिणींनो, सायन्स विथ फन या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्डचा फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्सेस आणि मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन हे 2 लेसन शिकलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6th स्टँडर्डचाच 11th लेसन वर्क अँड एनर्जी हा शिकणार आहोत. त्याआधी आपण फोर्स आणि मोशन या 2 टर्म्स रिकॉल करूयात, कारण की फोर्स, मोशन, वर्क अँड एनर्जी या चारही टर्म्स एकमेकांशी रिलेटेड आहेत. तर आपण मोशन म्हणजे काय बघितलं. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट बाय मीन्स ऑफ फोर्स इज कॉल्ड ॲज अ मोशन. आपण त्यावेळेस एक एक्झाम्पल बघितलं होतं. तो मुलगा टायर खेळत असतो. तुमच्या बुकमध्ये ते पिक्चरही मी दाखवलं होतं. तो टायर खेळतो तेव्हा तो स्टिकनी फोर्स अप्लाय करतो टायरवरती आणि मग तो टायर जोरजोरात पुढे जायला लागतो. जोरजोरात पुढे जातो म्हणजे काय होतं, तर त्याची कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट होत राहते. कंटिन्युअसली तो त्याची पोझिशन चेंज करत राहतो आणि ह्या कंटिन्युअस पोझिशन चेंजिंगमुळे त्याला मोशन प्राप्त होते. तर हे झालं मोशन. नंतर काय बघितलं होतं आपण, फोर्स. फोर्स म्हणजे काय, जेव्हा एखाद्या गोष्टीवर द पुश ऑर पुल अपॉन एनी ऑब्जेक्ट रिझल्टिंग फ्रॉम द ऑब्जेक्ट इंटरॅक्शन विथ अनदर ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज अ फोर्स. म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीवरती आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा त्या गोष्टीमध्ये चेंजेस होतात. म्हणजे ती पुढे ढकलली जाते, त्याला मोशन प्राप्त होतं. आपण हे बघितलं आहे. त्याची डिरेक्शन मे बी चेंज होऊ शकते, त्याचे शेप मे बी चेंज होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात, तर फोर्समुळे होतात. आता आपण कोणती टर्म बघणार आहोत, तर वर्क. वर्क म्हणजे काय हे बघण्याआधी मी तुमच्या बुक्समधले काही पिक्चर्स तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याद्वारे मी तुम्हाला वर्क म्हणजे काय हे एक्सप्लेन करणार आहे. आता मी तुमच्या बुक्समधलेच पिक्चर्स दाखवते तुम्हाला, कारण की तुम्ही जेव्हा रोज अभ्यास करता तेव्हा तुमचं बुक्स समोर असतं आणि ती चित्र तुमच्या समोर असतात. ती वारंवार नजरेखालून गेल्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवायला पण सोपं जाईल आणि एक्झाममध्ये पण तुम्हाला त्या टर्म्स रिकॉल करायला त्या पिक्चर्सचा, इमेजेसचा छान वापर होईल. तर बघूयात आपण ते पिक्चर्स आधी. तर बघूयात आपण या पिक्चरमध्ये ही सगळी माणसं काही ना काही ॲक्शन परफॉर्म करत आहेत. जसं की ही मुलगी बॅग उचलते, तिच्या हाताचा फोर्स अप्लाय करून ती बॅग उचलते. ही मुलगी एक रिकामा बॉक्स दोरीच्या सहाय्याने ओढते. तीसुद्धा सेम तिच्या हाताचा फोर्स वापरून ती बॅग ओढते. म्हणजे इथे प्रत्येकजण काही ना काही ॲक्शन करताना दिसतो आहे आपल्याला. तर या सगळ्या ॲक्शन्स कशामुळे होतात, फोर्स अप्लाय केल्यामुळे ॲक्शन परफॉर्म होतात. मग हे जे फोर्स अप्लाय केल्यामुळे ॲक्शन होण्याची प्रक्रिया आहे त्यालाच वर्क असे म्हणतात. म्हणजे फोर्स अप्लाय केला म्हणून हा बॉक्स पुढे सरकणार आहे. फोर्स अप्लाय केला म्हणून ही मुलगी बॅग उचलू शकते, बरोबर. म्हणजे ह्या ज्या क्रिया होतात, बॅग उचलण्याची क्रिया, बॉक्स ओढण्याची क्रिया, हा माणूस हा लॉग उचलतो आहे, ती उचलण्याची क्रिया, म्हणजे हे एक प्रत्येक माणूस इथे काही ना काहीतरी काम करतं. आणि हे काम कशामुळे होतं आहे, तर फोर्स अप्लाय केल्यामुळे होतं. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण प्रत्येक जी घरामध्ये कामं करतो ती फोर्स अप्लाय करतो म्हणूनच होतात. फोर्स अप्लाय नाही केला तर ती कामं होणार नाहीत. म्हणजे ती जी आपण रोजची कामं करतो किंवा ज्या काही क्रिया करतो रोजच्या, ह्या सगळ्या म्हणजेच काय, तर वर्क. आणि वर्क कशामुळे होतं, तर फोर्स अप्लाय केल्यामुळे होतं. मग वर्कची डेफिनेशन काय येणार, म्हणजे when an object is displaced by applying force on it, work is said to be done. म्हणजे जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टवरती आपण फोर्स अप्लाय करतो आणि तो ऑब्जेक्ट डिस्प्लेस्ड होतो म्हणजे काय, त्याची जागा बदलते. जेव्हा तुमची आई तुम्हाला सांगते की सगळी पुस्तकं वगैरे सगळं पडलेलं आहे, तुमचे बुक्स इकडे तिकडे पडले आहेत, तुमची बॅग पडली आहे, स्कूल बॅग, हे सगळं आवरून ठेव, हे सगळं उचलून ठेव, म्हणजे काय सांगते तुम्हाला, की ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या उचलून ठेवा आणि घर स्वच्छ करा. म्हणजे एक प्रकारचं काम करा. म्हणजेच काय करा, तर वर्क करा. म्हणजे तुम्ही फोर्स अप्लाय करून त्या सगळ्या वस्तू नीटक्या जागेवरती व्यवस्थित ठेवणार. आणि म्हणजे काय होणार, तुम्ही एक काम करणार, म्हणजेच काय करणार, तर वर्क करणार. आणि हे वर्क कशामुळे होतं, तर फोर्स अप्लाय केल्यामुळे होतं. ओके, तर आता वर्क म्हणजे काय हे तुम्हाला समजलं. तर आता वर्क कोणत्या 2 गोष्टींवरती अवलंबून असतं हे आपण आता बघूया. त्यासाठी पण आपण एक पिक्चर बघूया. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करते वर्क कोणत्या 2 गोष्टींवरती अवलंबून असतं. एक्सप्लेन करण्यापेक्षा ते तुम्हाला स्वतःहूनच समजून जाईल की वर्क कोणत्या 2 गोष्टींवरती अवलंबून असतं. तर बघूयात आपण पिक्चर.
ओके, तर आता बघूयात या पिक्चरमध्ये एक मुलगी दिसते. ती एक रिकामा बॉक्स ओढत आहे. सपोज ती मुलगी 10 मीटर डिस्टन्स चालत पुढे जात आहे असं आपण समजूयात. ओके, आणि त्याच पिक्चरमध्ये सेकंड इमेज आहे. त्यामध्ये ती मुलगी सेम बॉक्स, पण तो बॉक्स बुक्सनी लोड केला आहे, बुक्सनी भरलेला आहे आणि ती तो बॉक्स ओढत आहे. तर आपण असं ॲझ्युम करूयात आता की तो बॉक्स, ती पहिला रिकामा बॉक्स आहे, तो ती 10 मीटर ओढत नेते आणि सेम सेकंड बॉक्स, फक्त त्यामध्ये बुक्स भरलेले आहेत, लोडेड आहे तो बॉक्स पण ती 10 मीटरपर्यंत ओढून नेत आहे. तर आता मला सांगा कोणत्या ॲक्शनमध्ये जास्त वर्क केलं जातं आहे. वेन विल बी द मोर वर्क हॅज बीन डन. कधी जास्त वर्क केलं जातं आहे? इट्स क्वाईट सिम्पल, की जेव्हा ती मुलगी लोडेड बॉक्स ओढत नेते तेव्हाच जास्त वर्क डन होते. तर असं का होतं आहे? वेन शी इज अप्लाइंग द मोर फोर्स, मोर वर्क इज सेट टू बी डन. ती जेव्हा रिकामा बॉक्स ओढते तेव्हा तिला जास्त फोर्स अप्लाय करावा लागत नाही आहे, म्हणजे जास्त काम करावं लागत नाही आहे. आणि जेव्हा ती बुक्सनी भरलेला बॉक्स ओढते तेव्हा तिला जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो आहे, म्हणजेच तिच्याकडून जास्त काम होतं आहे. मग आपण काय म्हणू शकतो? मोर वर्क इज डन फॉर द सेम डिस्प्लेसमेंट वेन मोर फोर्स इज अप्लाइड टू डू द वर्क. म्हणजे जास्त काम कधी होतं? सेम डिस्प्लेसमेंट आहे इथे. आता ती मुलगी दोन्ही केसेसमध्ये 10 मीटरच बॉक्स ओढून नेते, पण फरक काय आहे? तर ती पहिल्या केसमध्ये कमी फोर्स अप्लाय करते आणि दुसऱ्या केसमध्ये जास्त फोर्स अप्लाय करते. जरी डिस्प्लेसमेंट सेम असलं तरी फोर्स वेगवेगळा अप्लाय करावा लागतो आहे, म्हणून जास्त फोर्स जेव्हा ती अप्लाय करते तेव्हा जास्त वर्क होतं, आपण असं म्हणू शकतो. Now we will see the second example. You can see this picture. There is a pulley attached at a certain height and the string is drawn over that pulley. There is one boy. The one end of the string is in his hand and the load is attached at the other end of the string. Now we can consider here two cases. In the first case, the boy is pulling the string to lift the load at 2 meter height, and in the second case the boy is pulling the string to lift the load at 4 meter. हे जे सेकंड एक्झाम्पल आपण बघतो यामध्ये काय दाखवलं आहे? तर एक मुलगा उभा आहे आणि एक पुली अटॅच केली एका सर्टन हाईटला आणि त्याचे एक दोरीचं एक टोक त्या मुलाच्या हातामध्ये आणि दुसऱ्या टोकाला लोड अटॅच केला आहे. सपोज तो 2 kg आहे असंच आपण समजूयात. तर आपण इथे 2 केसेस बघूयात. आत्ताच मी सांगितलं त्याप्रमाणे तो मुलगा ती दोरी ओढतो आहे आणि एका पर्टिक्युलर हाईटला 2 मीटर हाईटपर्यंत त्याने ते ओढत आणले. आणि सेकंड केस बघितली त्यामध्ये तो मुलगा तोच लोड, सेम लोड ओढून घेतो आहे, फक्त इथे डिफरन्स कुठला आहे? तर हाईटचा डिफरन्स आहे. आता तो लोड 4 मीटर हाईटपर्यंत खेचून घेतो. तर आता यामध्ये कोणत्या केसमध्ये जास्त वर्क झालं आपण असं म्हणू शकतो? वेन विल बी द वर्क इज मोर. तर ते इथे काय आहे? फोर्स अप्लाय केला आहे त्या मुलांनी तो सेम आहे, म्हणजे वेट सेम आहे, 2 kgच आहे. 2 मीटर हाईटला पण वेट तेवढंच आहे आणि 4 मीटर हाईटला पण वेट तेवढंच आहे. पण इथे फरक काय आहे? तर इथे 2 मीटर हाईटला त्याला जास्त वेळ ओढावं लागणार नाही आहे, पण 4 मीटर हाईटला त्याला जास्त वेळ ते ओढावं लागणार आहे, म्हणजे जास्त काम होणार आहे त्यावेळेस. म्हणजे इथे डिस्प्लेसमेंट डिफरंट आहे. जरी फोर्स अप्लाय केलेला सेम आहे तरी पण इथे चेंज कशामध्ये आहे? तर डिस्प्लेसमेंटमध्ये आहे. पहिलं एक्झाम्पल जे बघितलं आपण त्यामध्ये मुलगी जो बॉक्स ओढत असते रिकामा, त्यावेळेस तिला कमी फोर्स अप्लाय करावा लागला कारण तो बॉक्स रिकामा होता. आणि जेव्हा ती पुस्तकाने भरलेला बॉक्स ओढते तेव्हा तिला जास्त फोर्स अप्लाय करावा लागला कारण तो बॉक्स भरलेला होता. आता या एक्झाम्पलमध्ये या मुलाला फोर्स अप्लाय करतो आहे तो सेम राहतो आहे, पण फरक कशामध्ये आहे? तर डिस्प्लेसमेंटमध्ये आहे. डिस्प्लेसमेंटमध्ये फरक असला, फोर्स कमी लागला, पण डिस्प्लेसमेंटमध्ये जरी फरक असला तरी त्याचं वर्क हे जास्त होतं आहे. कधी? जेव्हा जास्त डिस्प्लेसमेंट होते तेव्हा. म्हणजे आता या 2 केसेसमध्ये आपण काय समजलो?
वेन द अप्लाइड फोर्स इज सेम, म्हणजे जेव्हा फोर्स अप्लाय केलेला सेम आहे, मोर वर्क इज डन वेन देअर इज ग्रेटर डिस्प्लेसमेंट. जास्त काम होईल कधी, तर जेव्हा जास्त डिस्प्लेसमेंट असेल. म्हणजे जेव्हा फोर्स सेम असेल पण डिस्प्लेसमेंट जास्त असेल तेव्हा जास्त वर्क होईल. वेन द अप्लाइड फोर्स इज सेम, मोर वर्क इज डन वेन देअर इज ग्रेटर डिस्प्लेसमेंट. आणि फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय शिकलो आपण, वेन द डिस्प्लेसमेंट इज सेम, मोर वर्क इज डन वेन देअर इज ग्रेटर फोर्स अप्लाइड. म्हणजे या दोन उदाहरणामध्ये काय बघितलं आपण, पहिल्या उदाहरणामध्ये आपण हे शिकलो की डिस्प्लेसमेंट सेमच राहते पण फोर्स वेगवेगळा आहे, आणि जेव्हा जास्त फोर्स अप्लाय केला तेव्हा जास्त वर्क डन झालं. आणि ह्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं की फोर्स अप्लाय केलेला सेम आहे पण डिस्प्लेसमेंट डिफरंट आहे, आणि जेव्हा जास्त डिस्प्लेसमेंट होती आहे तेव्हा जास्त वर्क होते. सो या दोन टर्म्सवरती वर्क डिपेंड करतं. म्हणजेच कोणत्या टर्म्स झाल्या आता तुम्ही सांगू शकता. वर्क डिपेंड्स अपॉन द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट. तर मग आता तुम्हाला वर्क म्हणजे काय आणि मग कोणत्या दोन गोष्टींवरती अवलंबून असतं हे समजलं. आपण थोडंसं रिकॉल करूया. तर वर्क म्हणजे काय, वेन द ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड बाय अप्लाइंग द फोर्स, वर्क इज सेड टू बी डन. जेव्हा आपण फोर्स अप्लाय करतो तेव्हा एखादी क्रिया घडते, आपल्याकडून ॲक्शन परफॉर्म होते, आणि ती जी ॲक्शन परफॉर्म होते त्यालाच आपण वर्क असं म्हणतो. आता आपण नंतर काय बघितलं, तर वर्क कोणत्या दोन गोष्टींवरती अवलंबून असतं. वर्क डिपेंड्स अपॉन टू थिंग्स. फर्स्ट इज द फोर्स अँड सेकंड इज द डिस्प्लेसमेंट. त्यासाठी आपण दोन एक्झाम्पल्स बघितले. फर्स्ट एक्झाम्पल बघितलं त्यामध्ये आपण बघितलं की ती एक मुलगी आहे, ती एक रिकामा बॉक्स ओढत नेते 10 मीटरपर्यंत, आणि तीच मुलगी तोच बॉक्स 10 मीटरपर्यंतच ओढत नेते. फक्त तो बॉक्स आता कशाने, तर पुस्तकांनी भरलेला आहे. म्हणजे पहिल्या केसमध्ये ती रिकामा ओढते तो बॉक्स, आणि दुसऱ्या केसमध्ये तो बॉक्स लोडेड आहे. तर पहिल्या केसमध्ये ती वर्क डन होत नाही आहे असं आहे का, तर नाही आहे. पहिल्या केसमध्ये पण वर्क डन होते. जेव्हा ती तो बॉक्स फोर्स अप्लाय करून पुल करते तेव्हा तिथे वर्क डन होते. एखादी ॲक्शन परफॉर्म होते म्हणजे तिथे वर्क डन होते. सेकंड केसमध्ये वर्क डन होतं आहे, फक्त फरक हाच आहे की फर्स्ट केसमध्ये तिला फोर्स कमी अप्लाय करावा लागला आणि सेकंड केसमध्ये तिला फोर्स जास्त अप्लाय करावा लागला. म्हणून आपण काय म्हणालो, फर्स्ट केसमध्ये वर्क कमी झालं आहे ॲज कम्पेअर टू सेकंड केस. नंतर सेकंड केसमध्ये काय, सेकंड एक्झाम्पलमध्ये काय बघितलं आपण, तर एक मुलगा आहे, एक पुली दाखवली तिथे, आणि एका पुलीवरती दोरी ओढून घेतली. त्याच्या एका टोकाला लोड अटॅच केला आहे 2 kgचा, आणि दुसरे टोके ते एका मुलाच्या हातामध्ये दाखवलं. तो मुलगा आता काय करतो, यामध्ये ते स्ट्रिंग आहे ती खाली खेचतो आहे जेणेकरून तो लोड अटॅच केला आहे तो वरती लिफ्ट होईल. तर पहिल्या केसमध्ये त्याने तो लोड 2 मीटर हाईटपर्यंत लिफ्ट केला आहे, आणि दुसऱ्या केसमध्ये तो सेम लोड त्याने 4 मीटर हाईटपर्यंत लिफ्ट केला. म्हणजे पहिल्या केसमध्ये आणि दुसऱ्या केसमध्ये दोन्हीकडे त्यांनी फोर्स सेम ठेवला आहे, फक्त डिस्प्लेसमेंट चेंज झाली. 2 मीटरपर्यंत ओढायला त्याला जास्त काम करावं लागलं नाही, 4 मीटरपर्यंत ओढायला त्याला जास्त काम, कारण बरोबर आहे 2 मीटर इज लेस दॅन 4 मीटर. मग 4 मीटर हे जास्त डिस्टन्स आहे म्हणून त्याला तिथे जास्त काम करावं लागतं. म्हणजेच काय, तर पहिल्या केसमध्ये डिस्टन्स सेम आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट सेम आहे पण फोर्स वेगळा आहे, आणि दुसऱ्या केसमध्ये आपण काय बघितलं तर फोर्स सेम ठेवला आहे, फक्त डिस्प्लेसमेंट चेंज केलं. म्हणून आपण म्हणू शकतो फोर्स डिपेंड्स अपॉन वर्क डिपेंड्स अपॉन फोर्स ॲज वेल ॲज डिस्प्लेसमेंट. आता आपण नेक्स्ट टर्म बघूया, ती म्हणजे एनर्जी. त्यासाठी आपण वर्क आणि एनर्जीमध्ये काय रिलेशन आहे हे पण बघूयात. तर हे वर्क आणि एनर्जीमधलं रिलेशन बघताच तुम्हाला एनर्जी म्हणजे काय हे समजून येईल. आणि आता तुम्हाला हे माहिती आहे, म्हणजे वर्क हे तुम्हाला आधीपासूनच माहिती होतं, फक्त मी इथे काय शिकवलं तर त्याच्यामागचं सायंटिफिक रिझन शिकवलं की फोर्स अप्लाय केला. आपण जनरली रोज काम करतो पण आपल्या हे लक्षात येतं का की आपण फोर्स अप्लाय केला म्हणून हे काम झालं, तर नाही आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये की सायन्स म्हणजे वेगळं काही नाही आहे, तर आपण ज्या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी करतो त्या गोष्टी का आणि कशा घडतात हे फक्त आपण सायन्समध्ये समजून घेतो. आता एनर्जी ही तुम्हाला माहिती आहे, एनर्जी म्हणजे काय. तर एनर्जी म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती आहे. मुलं जेव्हा खेळणी घेतात,
मी तुम्हाला एक उदाहरण दाखवते, त्यातून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. तर आपण रिलेशन बिटवीन वर्क अँड एनर्जी हे बघूया आणि यातूनच आपण वर्क ही इंडिव्हिज्युअल टर्म पण शिकणार आहोत. त्यासाठी मी एक एक्झाम्पल दाखवते तुम्हाला. इथे मी हा एक ट्रॉय ट्रक घेतला आहे. हा जेव्हा मी पुश करते, when I push it or when I applied the force on this truck, it will get displaced from this position to this position. हा असा डिस्प्लेस्ड होतो. तर कशामुळे होतो? जेव्हा मी त्याच्यावरती फोर्स अप्लाय करते त्यामुळे त्याची डिस्प्लेसमेंट होते आणि म्हणूनच आपण काय म्हणतो आहे, वर्क हॅज बीन डन. when I applied the force on truck, the truck will get displaced and hence work has to be done. म्हणून वर्क होतं आहे. म्हणजेच आपण दुसऱ्या शब्दांमध्ये काय सांगू शकतो, इन अदर वर्ड्स वी कॅन से दॅट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ माय एनर्जी कॉजेस द डिस्प्लेसमेंट ऑफ द टॉय ट्रक थ्रू द अप्लाइड फोर्स. म्हणजे माझ्या हाताची एनर्जीमुळे ट्रकवर मी फोर्स अप्लाय करते आहे आणि त्यामुळे त्याची डिस्प्लेसमेंट होती आहे आणि डिस्प्लेसमेंट होती आहे म्हणजेच काय होतं आहे, तर वर्क होतं आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये रिलेशन बघितलं तुम्ही. मी फोर्स अप्लाय करते. फोर्स कशाच्याद्वारे अप्लाय करते, तर एनर्जीच्याद्वारे अप्लाय करते. म्हणजे एनर्जी फोर्समध्ये रिलेशन आलं, समजलं. एनर्जीमुळे मी फोर्स अप्लाय करते आहे आणि फोर्समुळे डिस्प्लेसमेंट होती आहे. डिस्प्लेसमेंट होती आहे म्हणजेच काय होतं आहे, तर वर्क होतं आहे आणि ते वर्क होतं आहे. म्हणजे ह्या तिन्ही टर्म्स एकमेकांशी रिलेटेड आहेत. तर आता आपण एनर्जीची डेफिनेशन, तर या उदाहरणामधून तुम्हाला एनर्जी म्हणजे काय हे थोडं लक्षात आलं असेल. तर आपण अजून चांगल्या प्रकारे समजूया. त्यासाठी अजून एक उदाहरण सांगते मी. जेव्हा तुम्ही मुलं मित्रमैत्रिणी ग्राउंडवरती खेळायला जाता, ग्राउंडवरती धावत असता, तो कोणी 4 राऊंड मारल्यानंतर दमेल, कोणी 5 राऊंड मारल्यानंतर दमेल, कोणी 6 राऊंड मारल्यानंतर दमेल. जर तुम्ही 4 मारल्यावर दमत असाल तर तुमचे मित्र कोणी तुमच्यापेक्षा जास्तही मारू शकेल आणि कोणी तुमच्यापेक्षा कमी मारू शकेल. हे डिपेंड करतं प्रत्येकाची कपॅसिटी किती आहे त्यावरती. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही काम करत असता. जेवढी जास्त क्षमता तेवढे जास्त काम तुम्ही करू शकता. म्हणजेच काय झालं, ही जी कपॅसिटी आहे, ही जी क्षमता आहे त्यालाच आपण एनर्जी असं म्हणतो. द कपॅसिटी टू डू द वर्क इज कॉल्ड ॲज द एनर्जी. जेवढी एनर्जी लेवल जास्त तेवढी तुम्ही जास्त क्षमतेने कामं करू शकता. म्हणून एनर्जीची डेफिनेशन काय झाली, द कपॅसिटी टू डू द वर्क इज कॉल्ड ॲज द एनर्जी. आता तुमच्या लक्षात आलं असेल, एनर्जी, फोर्स, मोशन आणि वर्क ह्या चारही टर्म्स एकमेकांशी रिलेटेड आहेत. एनर्जी आहे, एनर्जी अप्लाय करतो आहे म्हणून फोर्स वापरू शकतो. एनर्जीमुळे फोर्स अप्लाय करू शकतो आणि फोर्स अप्लाय केल्यामुळेच मोशन आणि वर्क ह्या दोन्ही गोष्टी होतात. एनर्जी जर अप्लाय केली नाही तर फोर्स कुठून अप्लाय करणार, आणि फोर्स अप्लाय केलं नाही तर डिस्प्लेसमेंट होणार नाही, डिरेक्शन चेंज होणार नाही, एखादा ऑब्जेक्टला मोशन प्राप्त होणार नाही आणि वर्कसुद्धा होणार नाही. सो या चारही गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत. तर हे झालं वर्क आणि एनर्जीबद्दल. आता आपण बघणार आहोत एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स, पण ते फॉर्म आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. कारण की खूप जास्त लेंदी व्हिडिओ केला की मुलांना थोडंसं समजायला अवघड जाऊ शकतं. म्हणून आपण या व्हिडिओमध्ये वर्क आणि एनर्जी हे समजून घेतलं. याच्याच दुसऱ्या पार्टमध्ये आपण एनर्जीचे प्रकार आणि त्याबद्दल समजून घेणार आहोत. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंट्सद्वारे. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट्सद्वारे मला विचारू शकता. तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही हेही सांगू शकता. आणि हो, माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.